आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने कुर्तीला साईडच्या म्हणजेच कुर्तीचे जे साईड फोल्ड करत असतो ते अतिशय सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंग सोबत कसं करावं ते पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। मागील व्हिडिओमध्ये आपण ह्या कुर्तीचं कटिंग केलं, त्यावेळी साईड चॅक करण्यासाठी किती माप घ्यावं आणि कशा पद्धतीने कटिंग करावं ते सविस्तर माहितीसह पाहिलं। कारण कुर्तीचे साईड फिनिशिंग आणि मापानुसार फोल्ड करण्यासाठी कुर्ती हिपच्या मापानुसार कटिंग करणं फार महत्त्वाचं आहे। कटिंगच्या वेळी आपण पाहिलं जिथून आपण कुर्तीचं साईड चॅक करत असतो तिथे आपण नॉच देऊन घेतला होता पहा। आणि साईड चॅक करण्यासाठी इथे आपण 1 इंच मार्जिन घेतलं होतं, तिथेपर्यंत मी सरळ रेषेत शिलाई करून घेतली आणि तिथे आपल्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे शिलाई लॉक करून घ्या। त्याचसोबत आपण खालच्या साईडला फोल्डिंगसाठी हिपच्या चौथ्या भागामध्ये 1 इंच मार्जिन घेतलं होतं। इथे बऱ्याच वेळा आपण 1.5 इंच मार्जिन घेतो, त्यामुळे फोल्ड करायला कठीण जातं। तर आज आपण साईड फोल्डिंगसाठी 1 इंच मार्जिन घेऊन अतिशय सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंग सोबत कुर्तीला साईड चॅक कसं करावं ते पाहूयात। तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पहा। इथे पाहता ही आपल्या कुर्तीची आतली बाजू आहे आणि बाहेरची बाजू समोरच्या साईडला आहे। आता आतल्या बाजूकडे जे आपण 1 इंच मार्जिन घेतलं होतं ते इथं मार्क करून घेतोय। साईड चॅकसाठी मार्क केल्याने तेवढंच कापड आपलं आतल्या साईडला फोल्ड केलं जातं, त्यामुळे कुर्तीची फिटिंग सरळ रेषेत येते। जेव्हा आपण नवीन शिकत असतो तेव्हा कापड फोल्ड करायला कठीण जातं, त्यामुळे आपण अशा पद्धतीने मार्क करून घेतोय। त्याचसोबत जर तुम्ही फोल्डिंगसाठी कमी जास्ती कापड घेतलात तर कुर्तीची शिलाई ही क्रॉस जाते आणि ते दिसायला खूप खराब दिसतं। त्यामुळे अशाच पद्धतीने 1 इंचाला मार्क करून घ्या, म्हणजेच कापड फोल्ड करते वेळेस आपलं तेवढंच कापड आतल्या साईडला फोल्ड होऊन जातं। पहा इथे आपण दोन्ही बाजूला 1 इंचाला मार्क करून घेतलं। आता हे पॉइंट्स जोडत इथं सरळ रेषा ड्रॉ करून घेतोय। साईडचं कापड फोल्ड करण्यापूर्वी हिपचं परफेक्ट माप घ्या, नाहीतर मग हिपला कुर्ती घट्ट होते, त्यामुळे बाजूची शिलाई उचलल्यासारखी वाटते। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत साईड चॅकसाठी कापड फोल्ड करायचं आहे। इथे पाहता आपण दोन्ही बाजूला फोल्ड करून घेतलं। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, साईड चॅक करण्यापूर्वी आपलं कापड सरळ रेषेत कटिंग करणं फार महत्त्वाचं आहे। इथे पाहताय कटिंग करते वेळेस मी कुर्तीचं कापड अगदी सरळ रेषेत कटिंग करून घेतलंय। आता आपण मशीनवर शिलाई करून घेतोय। इथे पहा आपण कुर्तीची बॉटम साईड घेतली आहे, बाहेरील बाजू ही खालच्या साईडला आहे आणि आतील बाजू समोरच्या साईडला आहे। आता जिथे आपण मार्क केला आहे 1 इंचाला तेवढंच कापड अर्धा इंचाला डबल फोल्ड करून घ्यायचं आहे। पहा जिथे आपण लाईन मार्क केली आहे तेवढंच कापड आतल्या साईडला फोल्ड होईल, ह्याची काळजी घ्या। इथे आपण 1 इंच मार्जिन घेतल्यामुळे तेवढंच कापड आतल्या साईडला फोल्ड करायला सोपं जातं। पहा इथे मी अर्धा इंचाला कापड डबल फोल्ड करून घेतलं। आता खालच्या साईडने शिलाई करायला सुरुवात करतोय। जिथे आपण फोल्ड केला आहे तिथे साधारण 1 रेषा इतपत अंतर सोडत आतल्या साईडने सरळ रेषेत शिलाई करून घेतोय। आता साईड चॅक सरळ रेषेत येण्यासाठी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण हे कापड फोल्ड करत असतो तेव्हा ते लूज न ठेवता समोरच्या साईडने ते हलक्या हाताने खेचून घेत जा, नाहीतर मग कापड लूज पडतं, त्यामुळे आपली शिलाई ही क्रॉस जाते। आता इथे जर आपण 1.5 इंच मार्जिन घेतलं असतं तर ते आपल्याला 3 वेळा फोल्ड करायला लागलं असतं, त्याच्यामुळे जर नवीन शिकत असाल तर ते कठीण जातं। त्याच्यामुळे अशाच पद्धतीने 1 इंच मार्जिन करून अर्धा इंचाला डबल फोल्ड करून साईड चॅकची शिलाई करून घेत जा, अतिशय सोपी पद्धत आहे। आता याच पद्धतीने अर्धा इंचाला कापड डबल फोल्ड करत शिलाई करून घ्यायची आहे। आपल्या चॅनलवर ह्या व्हिडिओसोबतच प्रिन्सेस कट, कटोरी, डबल कटोरी, 4 टक्स असे वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊजचे पेपर कटिंगचे व्हिडिओज आहेत। त्याचसोबत साडीपासून फ्रॉक, वन पीस, शॉर्ट कुर्तीज, बेबी फ्रॉक असे बरेचसे व्हिडिओज आहेत, ते सुद्धा नक्की पहा। इथे आपण वरच्या साईडला जी 1 इंचाला शिलाई लॉक केली आहे तिथेपर्यंत सरळ शिलाई करून घ्यायची आहे आणि जिथं आपण शिलाई लॉक केली आहे
तिथे वरच्या साईडला अर्धा इंचापेक्षा वर शिलाई करून घ्यायची आहे। पहा अगदी जवळून दाखवते। इथे आपण त्याच पद्धतीने अर्धा इंचाला कापड फोल्ड करून घेतलं। पहा आता जिथे आपण शिलाई लॉक केली आहे तिथे वरच्या साईडला अर्धा इंचापर्यंत सरळ रेषेत शिलाई करून घेतोय। कंपल्सरी शिलाई मार्जिनच्या इथे वरच्या साईडला अर्धा इंचापर्यंत सरळ शिलाई करून घ्या। आता कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या, तेव्हाच आपल्या कुर्तीला छान फिनिशिंग येईल। पहा इथे आपली सुई आतल्या साईडला आहे आणि मी कापड फिरवून घेतलं। त्यानंतर पुन्हा समोरच्या साईडचं कापड अर्धा इंचाला आतल्या साईडला फोल्ड करून घ्या। पहा अगदी सरळ रेषेत फोल्ड करून घेतलं। त्यानंतर पुन्हा 1 इंचाला सरळ रेषेत शिलाई करून परत सुई आतल्या साईडला ठेवून मग फुटर उचलून कापडाची दिशा बदलून घ्या। नेहमी कापडाची दिशा बदलत असताना सुई आतल्या साईडला ठेवून घ्यायची, तेव्हाच आपल्या शिलाईला छान फिनिशिंग येते। पहा इथे आपली कटसुद्धा परफेक्ट आली आहे। पुन्हा दुसऱ्या साईडचं अर्धा इंचाला कापड डबल फोल्ड करून घ्या। जिथे आपण मार्क केला आहे तिथे सरळ रेषेत शिलाई येईल ह्याची काळजी घ्या। पुन्हा अर्धा इंचाला कापड फोल्ड करून हलक्या हाताने खेचत शिलाई करून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। कुर्तीच्या बाजूचं कापड फोल्ड करून शिलाई करते वेळेस एका हाताने कापड पुढल्या साईडला सरकवत समोरच्या साईडने कापड हलक्या हाताने खेचून घेत जा। दोन्ही हाताचा वापर व्यवस्थित करून ही बाजूची शिलाई सरळ रेषेत करून घ्या। याच पद्धतीने दुसऱ्या बाजूची साईडसुद्धा 1 इंच आतल्या साईडला मार्क करून अर्धा इंचाला फोल्ड करून घेणार आहोत। इथे पाहताय आपण कुर्तीला अगदी सरळ रेषेत शिलाई करून घेतली आणि आपली जिथे कट असणार आहे तिथे सुद्धा छान फिनिशिंग आली आहे, पाहताय। याच पद्धतीने कुर्तीच्या दोन्ही बाजूच्या कट शिलाई झाल्यानंतर बॉटमची शिलाई करून घेतोय। इथे आपण कुर्तीच्या बॉटमचं कापड अर्धा इंचाला आतल्या साईडला डबल फोल्ड करून घेतलं। पहा आता अगदी कडेने एकदा बिटपट शिलाई मार्जिन घेत शिलाई करून घेतोय। सुरुवातीला शिलाई लॉक करून घ्या। आता त्याच पद्धतीने अर्धा इंच कापड आतल्या साईडला फोल्ड करत हलक्या हाताने खेचत सरळ रेषेत शिलाई करून घेतोय। इथे पाहताय अगदी सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंग सोबत कुर्तीला साईड चॅक करून घेतलं। आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।